नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की शिवलीलामृत ग्रंथाचे पठण कसे करावे. तर नुकताच आता श्रावण महिना चालू होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची आराधना करून, उपासना करून आपण भगवान शिवांना प्रसन्न करू शकतो. तर त्यासाठी उपासनेमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पठण हे मुख्यतः आहे. शिवलीलामृत ग्रंथ खूप महान आहे, त्याची खूप जास्त महती आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पठण केले जाते. तर आज आपण पाहूयात की शिवलीलामृत ग्रंथाचे पठण कसे करावे. तर पहा स्वामी भक्तांनो, श्रावण महिना हा भगवान महादेवांचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात श्रद्धा, भक्ती आणि नियमाने शिवलीलामृत ग्रंथाचे पठण केल्यास भगवान शिवाची कृपा, मनशांती, आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात सकारात्मकता प्राप्त होते. तर काय करायचे आहे तर पाहूयात. तर पहा, सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या सोमवारी स्नान करून भगवान शिवासमोर दीप प्रज्वलित करावा आणि संकल्प करावा. म्हणावा ओम नमः शिवाय आणि आपले नाव सांगावे. भगवान सदाशिवांच्या कृपेने संपूर्ण श्रावण महिन्यात श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक शिवलीलामृत ग्रंथाचे नित्य पठण करण्याचा संकल्प मी करत आहे. हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे व भगवान शिवाची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. हर हर महादेव. अशा प्रकारे संकल्प करावा. नंतर पूजा मांडणी आवश्यक आहे का, असा देखील प्रश्न आहे. तर पहा, घरामध्ये मोठी पूजा मांडणी करणे बंधनकारक नाही. स्वच्छ ठिकाणी भगवान शिव किंवा शिवलिंग, आपल्या आराध्य देवतेचा फोटो ठेवून दीप अगरबत्ती लावून श्रद्धेने वाचन करून सुरू करू शकता. शिवलीलामृताची पोथी हातात धरून वाचू नये. पोथी, पाठ, चौरंग, पुस्तक स्टँड किंवा स्वच्छ वस्त्रावर ठेवून आदरपूर्वक वाचन करावे. त्यासाठी वाचनाची वेळ सकाळी वाचले तरी चालते, संध्याकाळी वाचले तरी चालते आणि वेळ न मिळाल्यास श्रावण महिन्यात दिवसभरात किंवा रात्रीही भक्तिभावाने शिवलीलामृताचे वाचन तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता आणि श्रद्धा. रोज किती अध्याय वाचावेत? रोज 1 अध्याय वाचावा. शिवलीलामृतातील 15 अध्याय पूर्ण झाल्यावर पुन्हा पहिल्या अध्यायापासून वाचन सुरू ठेवावे आणि संपूर्ण श्रावण महिनाभर हेच क्रमाने करावे. ज्यांना इच्छा असेल ते 7 दिवसांचे शिवलीलामृत पारायण देखील करू शकतात. 7व्या दिवशी पूजा, आरती आणि नैवेद्य करून पारायणाची सांगता करावी. आता उपवास करावा का, तर हो, उपवास करणे बंधनकारक नाही. श्रद्धेनुसार श्रावण सोमवारचा उपवास, फळाहार किंवा सात्विक आहार तुम्ही करू शकता. उपवासापेक्षा भक्तिभाव, शुद्ध आचरण आणि नियमित ग्रंथपठण हे भगवान शिवांना अधिक प्रिय आहे. आता आपण पाहूया प्रत्येक अध्यायाचे आध्यात्मिक महत्त्व. पहा, अध्याय 1, यामध्ये शिवभक्तीची प्रेरणा आहे. ग्रंथपठणाची मंगल सुरुवात. अध्याय 2 मध्ये आहे पापक्षय, सद्बुद्धी आणि धर्माचरणाची प्रेरणा. अध्याय 3 मध्ये आहे संकटापासून संरक्षण आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा. अध्याय 4 मध्ये आहे कौटुंबिक सुख, ऐक्य आणि मानसिक शांतता. अध्याय 5 मध्ये आहे आर्थिक स्थैर्य आणि अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना. अध्याय 6 मध्ये आहे आरोग्य, दीर्घायुष्य आणि नकारात्मकतेपासून संरक्षण. अध्याय 7 मध्ये आहे भक्ती आणि शिवावरील विश्वास दृढ करणारा. अध्याय 8 मध्ये आहे अहंकाराचा त्याग आणि नम्रतेची शिकवण. अध्याय 9 मध्ये आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रेरणा. अध्याय 10 मध्ये आहे ग्रहबाधा, भीती आणि संकटावर मात करण्यासाठी प्रेरणा. अध्याय 11 मध्ये आहे ज्ञान, विवेक आणि आध्यात्मिक प्रगती. अध्याय 12 मध्ये आहे पुण्यवृद्धी आणि पितृकृपेची भावना. अध्याय 13 मध्ये आहे दुःख, चिंता आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रेरणादायी. अध्याय 14 मध्ये आहे शिवकृपेने जीवनातील अडथळे दूर होऊन मंगलमय जीवनाची प्रेरणा. अध्याय 15 मध्ये आहे संपूर्ण ग्रंथ पठणाचे पुण्यफळ, शिवकृपा आणि मोक्ष मार्गाची प्रेरणा. आता विशेष अशी टिप्स जी आहे, म्हणजे सूचना जी आहे, जी आपण लक्षात ठेवली पाहिजे, तर ती अशी आहे की रोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. सात्विक आहार घ्या. संयम आणि चांगले आचरण ठेवा. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या सोमवारी भगवान शिवाची पूजा, आरती आणि नैवेद्य करून आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान आणि दानधर्म करा. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग.